माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा आज निकाल. मालेगाव कारखाना निवडणुकीचा मतमोजणीला सुरुवात. बारामती प्रशासकीय भवनात मतमोजणी सुरू. आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठकीत त्रिभाषा संदर्भात चर्चा होण्याची शक्यता. राज्यातील शेती पावसावर चर्चा होण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीची आज बैठक. शंभूराज देसाई यांच्या पावनगड या निवासस्थानी होणार बैठक. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते राहणार उपस्थित. महायुतीत लढलो तरी बहुमत भाजपाचंच असलं पाहिजे. भिवंडीतील कार्यकर्ता मेळाव्यातील जयकुमार गोरे यांचं वक्तव्य. मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी मुंबईच्या ईडी कार्यालयात प्रसाद लाड भेट देणार. अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकरणाची अधिक माहिती देणार. परभणीत रवींद्र धर्मे यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी निवड. नियुक्तीनंतर कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात आलं. पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. परभणीत पूर्णा तालुकाध्यक्षपदी चक्रवर्ती वाघमारे यांची नियुक्ती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशावरून चक्रवर्ती वाघमारेंची नियुक्ती करण्यात आली. भंडाऱ्यात कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना तात्काळ मानधन द्या, अन्यथा वैनगंगा नदीत घेणार जलसमाधी. रुग्णवाहिका चालकांनी दिला इशारा. सोलापूरमध्ये संशयित आरोपीला अटकेची धमकी दिल्याप्रकरणी पोलीस हवालदाराचं निलंबन. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडून निलंबनाचे आदेश. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे मृत्यूपत्रात नमूद न केलेले 2 शेअर्स रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट या संस्थांना मिळणार. उच्च न्यायालयाचा निर्णय. कोल्हापूरमध्ये अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग वाहनांचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या लोकार्पण कार्यक्रमाला खासदार आमदार उपस्थित. कल्याण आरटीओ क्षेत्रात शेअर रिक्षात वाढ. शेअर रिक्षाचे भाडे 3 ते 5 रुपयांनी वाढले. भाडेवाढीनंतर प्रवाशांमध्ये नाराजी. मुंबईवर कचरा संकट. कंत्राट रद्द न केल्यास 1 जुलैपासून संपावर जाण्याचा सफाई कामगारांचा इशारा. विदर्भासह अमरावती जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थेचा संप मागे. आजपासून पुन्हा अमरावती जिल्ह्यातील सर्व खासगी शैक्षणिक संस्थेच्या शाळा सुरू. बुलढाण्यातील जिगाव आणि अरकचेरी सिंचन प्रकल्पग्रस्तांना 7 कोटी 22 लाख रुपये सानुग्रह अनुदान वाटप. आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते धनादेश वाटप. साताऱ्यातील तहसीलदार कार्यालयातील सेतू विभाग पूर्णपणे ठप्प. 6 महिन्यांपासून सतत सर्व्हरमध्ये बिघाड. बिघडणाऱ्या सर्व्हरमुळे नागरिक हैराण. अलिबाग रोहा रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण. पाठपुरावा करून देखील बांधकाम विभागाचे दुर्लक्ष. बुलढाण्यात वनहक्क दावेदारांच्या विविध मागण्यांचा भूमी हक्क परिषद. महाराष्ट्र संघटनेचं जिल्हाधिकारी यांना निवेदन. मागण्या मान्य न झाल्यास 14 जुलै रोजी आंदोलनाचा दिला इशारा. बुलढाण्यात मेहकर येथे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राची कोनशिला. देशातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन. पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी. लोणी काळभोर रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. चंद्रपूर बस स्थानक परिसरात ऑटो रिक्षाची रस्त्यावर गर्दी. ऑटो स्टँड रिकामा ठेवून रिक्षांची रस्त्यावर गर्दी. बस स्थानक परिसरात रहदारीसाठी नागरिकांना त्रास. पालगावमध्ये नांदा येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ग्रामस्थांचा ठिय्या आंदोलन. लेखी आश्वासन देऊनही रस्त्याचं काम न केल्याने ग्रामस्थ संतप्त. हिंगोलीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये घोटाळा. जिल्ह्यात कुठेही शेडनेटचं काम न करता बनावट बिल दाखवून भ्रष्टाचार झाल्याचं माहिती अधिकारात उघड. हिंगोली जिल्ह्यात नवसंजीवनी अभियान अंतर्गत 14,542 महिलांची आरोग्य तपासणी. तपासणीमध्ये 996 महिलांचे अहवाल कर्करोग पॉझिटिव्ह असल्याचं समोर.
हिंगोलीत स्मशानभूमीसाठी प्रशासनाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक प्रेत आंदोलन करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतच्या इमारतींना एकसारखा रंग देण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यानंतर रंगकामाला सुरुवात. कल्याणी नगर पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला संज्ञान ठरवणं खटला चालवा. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांची बाल न्याय मंडळाकडे मागणी. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्या बंद. जलवाहिनीचे शटडाऊन 12 तासांवरून आता 33 तासांवर. शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत. माजी भारतीय फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचं निधन. लंडनमध्ये वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. बीसीसीआयकडून शोक व्यक्त. मुंबईत रात्रीपासून पावसाच्या हलक्या सरी. पुढील 2 दिवस मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज. पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची उसंत. सूर्या नदीत अडकलेली हाऊस बोट काढण्यासाठी एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल. आजपासून सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती येणार. भरती दरम्यान समुद्रात 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला. सिंधुदुर्गच्या माणगाव खोऱ्यात मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून. सह्याद्री पट्ट्यातील वसोली कॉजवेवरील घटना. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार. धरणातून 6000 क्युसेक वेगाने पाणी विसर्ग सुरू. पश्चिम विदर्भात आजपासून 5 दिवस पावसाचा येलो अलर्ट. पश्चिम विदर्भात केवळ 27.40% पेरणी पूर्ण. समाधानकारक पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप कायम. जिल्ह्याला आजपासून पावसाचा येलो अलर्ट जारी. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी. तूर कपाशी पिकांना संजीवनी. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पालघरमधील विक्रमगड तालुक्यात मुसळधार पाऊस. नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. अनेक गावांचा संपर्क तुटला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस. सोमेश्वर धबधब्याने धारण केलं रौद्ररूप. सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. राज्यात दमदार पावसामुळे पेरण्यांमध्ये वाढ. राज्यात 23.27% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण. 33,59,089 हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या आहेत. रत्नागिरीत 12 गावातील शेतकरी युरिया खताच्या तुटवड्यामुळे चिंतेत. भात लावणीचं काम रखडलं. युरियाची सुमारे 30 टनांची मागणी. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना पंपाचे अर्ज भरूनही सौर पंप मिळेना. तात्काळ शेतकऱ्यांना पंप उपलब्ध करून देण्याची शेतकरी संघटनेच्या वतीनं मागणी. अकोला जिल्ह्यात पावसाचा जोर नसल्याने पेरण्या रखडल्या. यंदाही पेरणी जुलैपर्यंत जाईल का? शेतकऱ्यांमध्ये चिंता. छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीप पेरणीला सुरुवात. मात्र जुनी कर्ज थकल्याने 1,88,000 शेतकरी राहणार पीक कर्जापासून वंचित. जुनं कर्ज भरून नवीन कर्ज द्यावं, बँकेच्या वतीनं आवाहन. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात शेतकरी संकटात. पेरणीनंतर पावसानं दडी मारल्याने पिकाचं नुकसान. पाऊस पडण्यासाठी शेतकऱ्यांचं साकडं. अमरावतीच्या तिवसा तालुक्याला बियाणांचा फास. 60 हेक्टरवरील बियाणे उगवलेच नाहीत. कृषी केंद्र आणि बियाणे कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीमध्ये दाखल होणार. पालखीच्या स्वागतासाठी जेजुरी सज्ज. खंडेरायाचा गाभारा फुलांनी सजवला. बीडमध्ये संत मुक्ताबाई आणि गोविंद पंत या आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा पार. परंपरेप्रमाणे संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होताना भेट. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सध्या सासवडमध्ये मुक्कामी. रात्री बराच वेळ वीज गेल्याने वारकऱ्यांचे हाल.
पुणे शहरात पालखी सोहळा उत्साहात साजरा. शहरात स्वच्छतेसाठी 16 ठिकाणी कंटेनरची व्यवस्था. शहरात 3 सत्रात स्वच्छता मोहिमेत एकूण 114 टन 345 किलो कचऱ्याचं संकलन. संत तुकाराम महाराज पालखी यवतवरून आज वरवंड इथे मुक्कामी जाणार. ज्ञानेश्वर महाराज पालखी जेजुरीकडे मार्गस्थ होणार. जेजुरी ग्रामस्थांच्या वतीनं बेल भंडाराची उधळण करून माऊलींचं स्वागत केलं जाणार. अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला. न्यूयॉर्कमध्ये युद्ध विरोधी निदर्शनं सुरू. अमेरिकेतील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट. अमेरिकन नागरिकांसाठी सूचना जारी. जगभरात सावधगिरी बाळगा. अमेरिकेच्या परराष्ट्र दूतावास व्यवहार विभागाचा ट्विट. इराण आणि इस्रायल युद्धाचा दिल्ली एनसीआरमधील नागरिकांच्या खिशावर मोठा परिणाम. इराणमधून येणाऱ्या सुक्या मेव्याच्या किमती वाढू लागल्या. नागपूरमध्ये मनपा वर्कशॉप समोर पार्क केलेले 2 ट्रक मद्यधुंद चालकाने पेटवून दिल्याची घटना. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. मुंबई गोवा महामार्गावर कारचा भीषण अपघात. दुर्घटनेत 3 प्रवासी जखमी, एकाचा मृत्यू. रायगडच्या सावित्री नदीत एक जण बुडाला. पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण पाण्यात बुडाला. बचाव पथक घटनास्थळी दाखल. शोधकार्य सुरू. पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे परिसरामध्ये रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात. खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणात साचले पाणी. नाशिकमधील बागलाणच्या नामपूरमध्ये विजेचा शॉक लागून वायरमनचा जागीच मृत्यू. पाण्याची मोटर लावताना लागला विजेचा शॉक. गोंदियामध्ये टवाळखोरांनी वाघाला दगड मारल्याचा व्हिडिओ व्हायरल. दगड मारल्यानंतर वाघाचा टवाळखोरांमागे मागे धाव. जिल्ह्यातील आमगाव देवेरी महामार्गावरील अंजोरा गावालगतची घटना. चंद्रपुरात अवैध उत्खनन केलेल्या वाळूचं तहसीलदारांनी पकडलेलं वाहन माफियांकडून लंपास. या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल. तहसीलदारांनी अवैध वाहनांची आणखी 2 वाहनं घेतली ताब्यात. इंदापूर तालुक्यातील घोसाळकर वस्तीमध्ये पोलिसांची कारवाई. गावठी हातभट्टी, अड्डा उद्ध्वस्त. 4,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नवापूर पोलिसांची दमदार कामगिरी. घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन चोराला अटक. आरोपीकडून 1,52,650 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. बुलढाण्यात पैशाच्या व्यवहारातून चाकूने वार करत हत्या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेतलं. मुंबई विमानतळावर 23 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी 2 जणांना अटक. नाशिकच्या मनमाडच्या पोलिसांची अंमली पदार्थ विरोधात धडक कारवाई. 3 ठिकाणी छापा टाकत केला 10.5 किलो गांजा जप्त. एका महिलेचा 3घांना अटक. छत्रपती संभाजीनगरात बजाज नगर आंबेडकर चौकात दुचाकी चोरीचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिसांसमोर वाढत्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्याचं आव्हान. बसण्याच्या जागेवरून झालेल्या क्षुल्लक वादातून एकाची हत्या. किशोर ठाकरे असं आरोपीचं नाव. कळमना पोलिसांनी केली अटक. अमरावती जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे तयार करण्यात आले बनावट फेसबुक खाते. या खात्याला कोणीही प्रतिसाद देऊ नका. जिल्हाधिकारी यांचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.